पाटील निश्चितच आपण या ठिकाणी कमेंट्स द्यायचे मध्ये मध्ये. आपण या ठिकाणी अतिशय प्रकाशझोतातले सामने चांगले असे सामने आहेत इकडे आणि बंदऱ्या मारुतीचा जेवढा कौतुक करू तेवढा कमी आहे. खरोखर 2 वर्ष झाले सामने झाले नाही आणि 3 वर्ष अगोदर जे उन्हामध्ये सामने केलवले आणि हे नाईटचे सामने खरोखर प्रत्येकाला आवडलेले आहेत. नाईटचे सामने दरवर्षी नाईटचेच सामने भरवले जातील हनुमान जयंतीला. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतात विनायक. विनायकचा पहिला चेंडू आणि यावेळी पाहू शकाल सुरुवात वाईट आहे, मात्र निश्चितच आपण मत जाणून घेणार आहोत. प्रितेश पाटील वितेश पाटील विनायक बद्दल काय म्हणाल? अतिशय चांगली गोलंदाजी केली त्यांनी. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटते, पण पहिला बॉल वाईड आणि दुसरा बॉल चांगला असा बॉल 1 रनमध्ये समाधान मानावं लागेल त्यांना. परंतु ज्या वेळी विनायकने गोलंदाजी केली आहे त्यावेळी 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. चांगली अशी त्यांची बॉलिंग आहे आणि तुम्हाला अशी चांगली बॉलिंग बघवण्यास मिळेल आता या सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. निश्चितच खूप महत्त्वाचा सामना आहे हा. दोघाही संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय अटीतटीचा सामना होईल हा? अटीतटीचा सामना होणार आहे आणि प्रेक्षक पण भरपूर थांबलेले आहेत तिकडं. ब्लॉकहोलमध्ये चेंडू आणि तटवण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडला, परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव असा चेंडू. विनायक कमीत कमी धावा खर्च करतो नेहमी आपल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळी फुटो चेंडू आहे, पाहूया. आणि लॉंग ऑनला खेळाडू मयूरला पाहू शकाल 2 टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केला आणि जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला. हिट विकेट. यस, कमिटेड सुसाइड. खरोखर असा बलिदान दिल्यासारखा वाटते असा समोरच्यानी. चला फलंदाज पाठवायचा पटकन. चला यावेळी फलंदाज आलेला आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आपल्याला कॉमेंटेटर करण्यासाठी संदीप बागुल इंग्लिश कॉमेंटेटर आणि हिंदीमध्ये पण आपल्याला कॉमेंटेटर करत आहे. खरोखर त्यांची चांगली अशी कॉमेंटेटर बघायला भेटते आपल्याला काल्हेर गावामध्ये आणि त्यांच्यासोबत आम्हाला एक संधी मिळाली आहे रात्री. आणि पंच चेंडू टाकताना बोलायचं नाहीये. एक बॉल चेंडू काउंट. ओके, समजलंय. वितेश, या बँड पथकाबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. खास करून शशिकांतजी पाटील ते उत्साही आहेत, खेळाडूंना पाठबळ देत आहेत आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. खरोखर यावर्षी जरा आपल्याला वेगळी एकदम KPL ग्रामपंचायत काल्हेर बघायला भेटलेली आहे, भव्य दिव्य अशी. यावेळी मात्र हवेत फटका पाहूया. लॉंग ऑफला खेळाडू त्या ठिकाणी येईल. मयूरकडनं प्रयत्न केला गेला परंतु झेल सुटतोय. निश्चितच जीवनदान मिळेल आणि हा झेल सुटलोय. खरोखर तुम्ही बोलाले आता का झेल सुटला, पण याच्यामध्ये 3 वर्ष अगोदर आम्ही बघत होतो दुपारच्या टायमाला गान गाल्या बक्षीस पण होता, पण यावर्षी तो बंद केलेला आहे बंदऱ्या मारुती काल्हेर यांनी. यावेळी मात्र पाहू शकाल आपण झेल सुटला आहे आणि जीवनदान मिळालेलं आहे.
विनायक आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेला सुंदर चेंडू. काय म्हणाल शशिकांतजी पाटील? संपूर्ण कालेरगाव गाढ झोपेमध्ये आहे, पण आपले भावी पिढी खेळाडू हे तयार होत आहेत. बंद्रा मारुती यांच्या आयोजनाने सर्वांना शुभेच्छा देत आहोत. खरोखरच दाद द्यायला लागेल. कलेचा माहेरघर, स्पोर्ट्सचा माहेरघर कालेरगाव. आपली भावी पिढी तयार करीत आहेत. रात्रीचे 2-2:30 वाजलेले आहेत. खरोखरच शुभेच्छा देत आहोत या सर्व खेळाडूंना टीमचा ऑनर म्हणून. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. स्वयं एंटरप्राइजेस कॅप्टन ऑलराऊंडर नंदन पाटील, लिटिल मास्टर कालेर ही पदवी त्यांना बहाल केलेली आहे. आज काय आपला करिश्मा करून दाखवायचा आहे. प्रेक्षक आपली वाट पाहत आहेत. आपल्या बॅटिंगच्या जलवाने सर्वांना मंदुत करायचं आहे. यावेळी मात्र बचावात्मक फटका खेळलाय. कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे आणि एका धावेत समाधान मानावं लागेल. निश्चितच नंदन जवळ मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि निश्चितच यावेळी अपेक्षा फार असतील. समाधान या ठिकाणी आता फलंदाजीसाठी स्ट्राईकला सज्ज होत असताना निश्चितच या ठिकाणी शांत राहून काहीच हातात मिळणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील, धावसंख्या वाढवावी लागेल. समाधान या ठिकाणी स्ट्राईकला. तसे आपले ग्रामीणचे बंद्रा मारुती कालेर यांच्यामध्ये 40+ पण तसे उत्तर देण्यासाठी सज्ज समाधान मात्रे. काय वाटते तुम्हाला 40+ मध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी ग्रामीणवाल्यांना जरा टप दिलेले आहे का? निश्चितच त्यांच्याजवळ खरोखरच चांगली कला आहे. आणि मात्र पाहू शकाल जेल सुटला आहे. मला वाटतंय वितेश दुसऱ्यांदा जेल सुटलेला आहे. एक मयूरने सोडला होता आणि आता आपण पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. आणि खरोखरच 40+ मागच्याच वेळी आपण पाहिलं फायनल मारली होती बाली ट्रॉफी. काय जबरदस्त खेळी 40+ खेळाडूंनी त्या ठिकाणी केली होती. अतुल या ठिकाणी मुंडोरायणकडनं गोलंदाजी करतोय. फेमस एंड आहे मुंडोरायण. शॉर्ट पिच चेंडू आणि यावेळेत पाहूया फॉलो थ्रू मध्ये जेल घेतलाय समाधान. याची खेळी संपुष्टात. बँजो जरा वाजवा, कारण की 2:30 वाजायला आलेले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झोप आलेली आहे. तुम्ही वाजवा आणि जल्लोष वाढवा. थँक्यू. स्ट्राईकला नंदन सज्ज होतोय. फुटो चेंडू आहे. स्क्वेअर लेगला खेळलाय. पाहूया शॉर्ट फुल केलाय. पहिली धाव जोरात पूर्ण करताय. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न होईल. मात्र या ठिकाणी पाहूया थ्रो धीम्या गतीचा आलाय. जर तो थ्रो जरा जोरात फेकला असता तर करीबी मामला होऊ शकला असता.
बघूया आपल्याला ही जोडी मगाशी जी मॅचमध्ये 33 आणि 34 धावा केल्या तशी बघायला भेटते का? काय वाटते तुम्हाला? आता पण रन करतील का ती? निश्चितच ही जर जोडी टिकली तर सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल. यावेळेला बॅटच्या मधोमध घेत आहे आणि हा पाहू शकाल चेंडू पत्रा बजाव षटकार. मुंडोरा स्टँड बाहेर. थँक्यू. धन्यवाद. बँजो बँजो बान बँजो. थँक्यू. आपण पाहू शकाल ते सगळे एन्जॉय करत होते. धावसंख्या 14 झालेली आहे. बँजोच्या तालावर या ठिकाणी निश्चितच ठुमके घेत असताना काही प्रेक्षक. पुढचा चेंडू फुलटो चेंडू आहे, शरीराला आदळतोय मात्र फलंदाज या ठिकाणी नंदन बाद झालेला आहे. फुलटो चेंडूचा फायदा घेता आलेला नाहीये. वेस्टर्नच्या समोर आलाय आणि चांगला निर्णय पंचांकडनं. धावसंख्या आता 14च आहे आणि 14 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद झालेत. नंदन यांची जागा भरण्यासाठी कामेश पाटील आलेले आहेत. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अजय पाटील. पाहूया आता या ठिकाणी विनायक गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना बॅकफुटला जाऊन शॉर्टपिट चेंडू होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. वितेश आपण पाहिलं धीम्या गतीचा चेंडू होता. खरं तर या चेंडूवर मोठा फटका पाहू शकलो असतो आपण. चांगली अशी गोलंदाजी विनायक पाटील यांची. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 14. सतीश जो की पहिला असा फलंदाज ठरला ज्याने षटकारांची हॅट्रिक केली होती. अतिशय वेगवान परंतु ऑफस्टंपच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी. वाईटचा इशारा होतोय. करतायत पंच. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येवर 15वर जाऊन पोहोचले धावसंख्या. प्रकाश झोता ते सामने या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला आयोजन यावेळी मात्र अतिशय सुंदर फटका लॉंग ऑनला. एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि काय जबरदस्त थ्रो केला होता अतुल कडनं. चांगलं क्षेत्ररक्षण सोबतच चांगला थ्रो आणि दरम्यान 2 धावा मिळतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण अतुल पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहण्यासाठी भेटत आहे. पुढचा चेंडू विनायक गोलंदाजी ट्रॅकवर. आता यावेळेला मिड विकेटला तटवला चेंडू. पाहूया एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं मयूर त्या ठिकाणी. मात्र पाहूया चांगला थ्रो. काय जबरदस्त थ्रो आहे मानावं लागेल. फलंदाज मात्र बाद. आमचे पाहुणे पण थोडे सुस्तावले आहेत.
आमचे प्रेक्षक पण एकदम सुस्तावले आहेत, टाळ्यांचा काय आक्रोश वाटत नाही आणि आमचे पाहुणे पण तसे सुस्तावले आहेत स्टेजवर. नाही ते सुस्तावले नाही, जर चौकार आणि षटकार आला तर त्यांची झोप लगेच उडेल. ते वाट पाहत आहेत कधी एकदाचा मोठा फटका खेळतायत फलंदाज. यावेळेला फटका फसतोय, मिस टाइम स्ट्रोक. आणि काय ऍक्शन केले पाहू शकाल अतुल कडनं. चांगलं क्षेत्ररक्षण. बराचसा वेळ हवेत चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल. अतिशय चांगला झेल. खरोखर संदीप बागुल, तुम्हाला वाटत नाही जयमाला ट्रान्सपोर्ट एकदम कासवाच्या गतीने आपला सेमीफायनलमध्ये दिसत आहे? वाटते का तुम्हाला काय फायनलमध्ये प्रवेश करतील का ते? निश्चितच या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी केली तर त्यांची शक्यता आहे ते अंतिम अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकतात. धावसंख्या आतापर्यंत 18 झालेली आहे. धावसंख्या 18 झालेली आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र गुडलेंचा टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षक थोडासा प्रयत्न करत होता बाद करण्याचा, परंतु फलंदाज त्या ठिकाणी लाईनवर आहेत आणि निश्चितच या दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. विनायक द बॉलर इज डुईंग थर्ड ओव्हर, फेसिंग हिम बॅट्समन ऑन स्ट्राइक. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी निश्चितच चांगला प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु षटकाची समाप्ती. पंचांची पण जेवढी कौतुक करू तेवढी कमी आहे, कारण की 2:30 वाजलेले आहेत तरी पण डोल्यात तेल टाकून ते एकदम निर्णय देत आहेत. थँक यू, धन्यवाद. धाव संख्या 18. वेळेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग आलेली आहे पंचांकडनं. पुढचा चेंडू पाहूया. फायनलच्या सामन्यामध्ये हेमन एंटरप्राइजेस यांनी प्रवेश केलेला आहे. पाहूया या सामन्यातनं कोण प्रवेश करतो. एक वॉर्निंग आलेली आहे. शॉर्टपिच चेंडूला अतिशय जबरदस्त फटका. षटकार आणि हा जातोय षटकार. चेंडू द्यायचा, चेंडू जुना चेंडू द्यायचा. थँक्यू, धन्यवाद.
थँक्यू बँजो, थँक्यू. धन्यवाद. या कवचच्या पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा चांगला प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मात्र बँजो पथक आल्यानंतर जी उत्सुकता म्हणजे जो जल्लोष या ठिकाणी चांगला पाहायला खरोखर मिळतोय. खरोखर उत्साह पण वाढलेला आहे आणि आनंद पण घेत आहेत प्रेक्षक. यावेळी मात्र पाहू शकाल जागेवर मारलाय, हवेत खेळला आहे चेंडू. लॉंगॉनचा खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करत होता परंतु मिड विकेटचा खेळाडू बॅकअप करतोय. दरम्यान चांगली अशी झेल अक्षय पाटील यांच्याकडनं आपल्याला बघावंसं भेटत आहे. 28 धावा झाल्यात आणि अक्षयने सुंदर झेल घेतलाय. आता मात्र या ठिकाणी ठोसा जबरदस्त ठोसा. षटकारांचा बादशाह DJ सतीश. आणि पहिलाच फलंदाज सरला हॅट्रिक केलेली आहे षटकारांची. आता मात्र काही सांगू शकत नाहीये. जर सतीशची बॅट चालली, जर पुढ्यात चेंडू आला म्हणजे कार्यक्रम झालाच म्हणून समजा. सतीश याच्यासाठी 500 रुपये. जर 3 षटकार मारतायत 2000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. बक्षिसांचा वर्षाव होत आहे सतीश उमराटकर यांच्यावर. ठोसा. यावेळेला जर चेंडू बॅटला लागला असता तर वितेश चेंडू मला वाटतं मुंडोरामध्ये गेला असता. नक्कीच. सतीश उमराटकर यांच्यावर 1 षटकारास 1500 रुपये लागलेले आहेत. 1500 रुपये. 1 षटकार मारल्यास सतीश उमराटकर यांना 1500 रुपये. लगातार 2 षटकार मारल्यास दयावान भंडारी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं सतीश उमराटकर यांना 1000 रुपये बक्षीस. 2000 रुपये बक्षीस. शशिकांत पाटील यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस 1 षटकारास. धन्यवाद. यावेळी शरद पाटील खूप खुश आहेत. प्रत्येक षटकारास चौकारास नाचत आहेत. मुलुंडवरून पण आपले पाहुणे आलेले आहेत. बादल शेलके काल्हेर प्रीमियर बघायसाठी. यावेळी मात्र पाहू शकाल 1 धाव निश्चितच मिळेल. आणि सतीश सारख्याला वितेश आपण पाहतो स्ट्राईकला जास्त दिली जाते सतीश जवळ. सतीश जवळ ताकद आहे. नाही, त्यांच्या ओनरचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे कारण की त्यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेले आहेत आणि त्यांच्यावर प्राइज पण भरपूर लागत आहे कारण की तो विश्वास त्यांच्यावर आहे. ते विश्वास त्यांचा पूर्ण करतील. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता आणि मारण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतात. कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि झेल सुटतोय. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 33 झालेली आहे. धावसंख्या 33 झालेली आहे. यावेळेला सुंदर फटका आहे परंतु हवेत चेंडू आहे. स्क्वेअर लेगला पाहूया. पुन्हा एकदा झेल सुटला आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा घेतली आहे. संदीप बागुल, तुम्हाला काय वाटते या मॅचेस बद्दल? KPL प्रीमियर लीग, KPL खरोखरच या सगळ्या आपल्या गावातल्या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम केलंय आणि निश्चितच यातून
चांगले खेळाडू घडत आहेत. यावेळी मात्र हवे चेंडू आहे, पाहूया यष्टीरक्षक दुसऱ्या धावेसाठी सुद्धा चांगला प्रयत्न. आणि या वेळेला 3 धावा घेतल्यात. आणि धावा झाल्यात ते एकूण 38-39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. काय वाटतं मिथून या धावसंख्येबद्दल? चालू असलेला सामना जयमाला ट्रान्सपोर्ट संयम एंटरप्राइजेस. धन्यवाद. और जोर से बजाओ. शरद पाटील धन्यवाद. बँजो खूप मस्त वाजवत आहे. धन्यवाद. आम्हाला लाभलेले पाहुणे काल्हेरगावचे समाजसेवक भरतसाहेब वेंदे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य दयानंद भंडारी यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. तर चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. टार्गेट या मॅच मध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मला ट्रान्सपोर्ट या टीमला या मॅच मध्ये दरम्यान एवढं मोठं टार्गेट नाही या, मतलब चांगला खेळ केला, चांगली दरम्यान बॉलिंग केलं तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. चला वाटर आपण जर लवकर चला प्लीज, थोडीशी घाई करा कारण का अजून आपल्याला इथल्या दरम्यान मेगा फायनल कव्हर करायची आहे. 39 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये
सम एंट्राफाजेस या टीमला जास्त काय चांगला खेळ करता आला नव्हतं. त्याचंच कारण 10 भरपूर कमी बनवल्या गेल्या, 38च बनवल्या आणि 39 टार्गेट मात्र या मॅचमध्ये जे मला ट्रान्सपोर्ट या टीमला हा छोटंसं समीकरण आहे. तर बघूया मॅचमध्ये, मॅच आहे, काही होऊ शकेल, क्रिकेट आहे. इथनं जर चांगली बॉलिंग केली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतील. 2 सलामीवीर बॅटर विनायक आणि अजय आणि पहिले षटक बॉलर बॉलिंग मार्क वरती कमलाकर 40+ अप्रतिम खेळाडू. पहिलाच बॉल बॅकफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न देता फिल्डर उपस्थित, चूक होणार नाही. परतावं लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का योगेश बिजागरे यांनी कॅच घेतलेली आहे. मस्त उत्कृष्ट खेळाडू. शरद पाटील बँजो पार्टी. पुरा बालसेना नासराय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. वाजवा वाजवा, थांबले. कंटिन्यू करा. एक मिनिट. थँक्यू बँड पथक, थँक्यू. या ओव्हर नंतर विनायक आऊट झालाय. या दरम्यान चांगला फटका, फक्त या दरम्यान दिशा दिली थोडीशी करा. फिल्डिंग देखील झाली. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगाला चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या 4 धावा. खराब या दरम्यान आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. या दरम्यानचा हा फटका हवेत खेळले. तिकडे फिल्डर आहेत. आता मात्र फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. चेंडू चोचून फेक करेपर्यंत दावीतनं मिळणारे आदरमानचे सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. विजयासाठी या मॅच मध्ये बघतो आपण 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जयमाला ट्रान्सपोर्ट हा संघ चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. इथनं जर जिंकले तर ग्रँड फिनाले अर्थातच KPLच्या मेगा फायनल मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. यावेळेचा फटका पुन्हा एकदा हवेत खेळलेत. तिकडे बघतो आपण या दरम्यान फिल्डर भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले देखील आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा मात्र येत मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर दरम्यान 7 या आकड्यावरती आहे. 7 धावा स्कोर बोर्डवरती. विजयासाठी 39चं टार्गेट होतं आणि सुरुवात तर मात्र दरम्यान एवढी चांगली झाली नव्हती. असे मला ट्रान्सपोर्ट या संघाची आक्रमण करायचं होतं. चेंडूने दरम्यान बॅटचा मात्र संपर्क झालेला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. मग अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय. वाईट टाकणे म्हणजे दुष्काळात गेला आटा करणे. म्हणजे आपल्याकडे रना नाहीत आणि आपण एक्स्ट्रा रना देतात. स्कोर बोर्ड 8 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. टर्न केला. फटका देखील भरपूर सुंदर खेळ. मध्ये खराब फिल्डिंग झाले. पुन्हा एकदा झेल झाल्या ड्रॉप. तेवढाच वेगाने मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि पाहता पाहता ही दुसरी देखील धाव झाली आहे कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर आपल्याला दरम्यान एकूण पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरच्या करीच 10 धावा धावा बलकावरती.
चला घाई करा, फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची आहे. अजून 29 धावेची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. KPL ची 5वी सीझन आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कालेर प्रीमियर लीग देखना दर्जेदार क्रिकेटचा सोहळा या सीझन मध्ये आपण बघितलं. डे नाईट शेड्यूल बॉलर संकेत म्हात्रे आले. चला सामन्याला आपण सुरुवात करा. संकेत म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर. दरम्यानचं चांगलं क्रिकेट, भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला दरम्यान पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव इथनं मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 11 11. 11 रन इन बोट. 11 धावा स्कोर वरती आहेत. ही मॅच मात्र भरपूर महत्वाची असणार आहे दोन्हीही संघांसाठी. जिंकले तर मात्र मेगा फायनल मध्ये इथनं एंट्री मिळणार आहे. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो सिंगल डबलने. आता मात्र इथं संघाचा यावेळेस धावफलक सुरू ठेवत असताना एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती आहे. 39चं छोटंसं टार्गेट होतं आणि अजून या मॅच मध्ये बघतो आपण 27 धावा बनवायच्या आहे. चेंडू शिल्लक आहे त्या दरम्यानच्या अजूनही 22 आणि विजयासाठी 27 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. चांगली मॅच दोन टीम मध्ये. स्टेप आउट झालेत. फटक्या दरम्यान हवेत खेळले. तिथे समोर फिल्डर देखील उपस्थित नाही आहेत. दूरवरनं येतील. चेंडू शोधून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगानं झालाय आणि रनआउटची आली विकेट. फलंदाज बाद. फुल जल्लोष. थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद. अरे धन्यवाद. बॉल टाकतायत ना अर्गोन मास्टर. थोडं सहकार्य करा दादा. नक्कीच आपण वाजू, मात्र चेंडू टाकताना नको. आपल्याला जल्लोष तर करायचंच आहे. दरम्यान फिल्डिंग तर भरपूर चांगली झालेली आहे. अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग. बंटू आलेत. न्यू बॅटर्स. स्कोर 14 वरती या. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल करत असताना लेफ्टी बॅटर आता मात्र साकिंग एनला सज्ज खेळण्यासाठी. दरम्यानचा चांगला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि समोर प्लेसमेंट करत असताना बॅटर देखील जास्त दरम्यान रिक्स घेतली जात नाहीये. आल्या डॉट बॉल. डॉट चेंडू आणि विकेट जर इथनं आल्या तर मॅच मध्ये दरम्यान कमबॅक होऊ शकेल स्वयं एंटरप्राइजेस टीमचा. आणि तो आता मात्र करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये. संकेत म्हात्रे. यावेळेचा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित नाहीये. धावा मात्र चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. मध्ये कमबॅक होऊ शकेल. चांगली बॅटिंग आता मात्र इथनं झाली या षटकामध्ये. तर पुन्हा एकदा दरम्यान जयमाला ट्रान्सपोर्ट हा संघ या मॅच वरती अजून मजबूत पकड निर्माण करू शकेल.
ऑन साईडला हा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत स्क्वेअर लेग मध्ये. चांगली या दरम्यान फिल्डिंग. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. जयमाला ट्रान्सपोर्ट व सोयम एंटरप्राइजेस काल्हेर. सोयम एंटरप्राइजेस यांनी जर मॅच जिंकली तर भुऱ्या देवेंद्र इताडकर यांच्याकडून 5,000 रुपये. ए वाजू नको. धन्यवाद. स्कोर 19 वरती आहे. 20 अजूनही बनवायचे आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत. नंदन पाटील मात्र प्रयत्न करते अजूनही या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग झाली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. आता बॅटिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते संदीप कडनं. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू होता. बन्नाट वेगानं वेगवान चेंडूने बॅटच्या संपर्क झाला नाही. आलाय हा डॉट चेंडू. चांगला चेंडू होता. नक्कीच तुम्हाला ऍक्शन रिप्ले प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आमचे मित्र प्रतिमेश पाटील त्यांचे नक्कीच तमाम सहकारी. कॅमेरा बघ भरपूर चांगला. अरबाज प्रमुख कॅमेरामॅन. टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा बरोबर मात्र संपर्क झालेला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट केला गेलाय मध्ये तिथं ओव्हर थ्रो. आणि आता जिथं एकही धाव कंप्लीट कशी बिशी झाली होती तिथे या पूर्णच्या पूर्ण 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय. दरम्यान 21 या धावापालकावरती आपला धावपालक पाहायला मिळतोय. चांगली मॅच होणार आहे. 2 चांगल्या टीम आहेत आमने सामने आणि या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष लागलंय. सुंदर मॅच होईल. नेक्स्ट बॉल. या दरम्यान पुन्हा एकदा ऑन साईडला कॅच होता. अपील आपल्याला पाहायला मिळतं अंपायर कडनं. मग अंपायर सहमत नाहीयेत. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय 22 वरती. हा ऍक्शन रिव्हला आहे टीव्ही स्क्रीन वरती. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. धावसंख्या 22. 2 खेळाडू बाद. 17 धावीची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. चौदा चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. हा दरम्यान सेन्सिबल क्रिकेट. तिथं डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर आहे. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत धाव मात्र इथं एकच मिळणार आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर 23 आकड्यावरती आहे. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 13-16 इक्वेशन आहे. मॅच मात्र आपल्याला नेट टू नेट आणि कट टू कट पाहायला मिळत्या. पहिल्या इनिंग मध्ये थोड्याशा कमी धावा नक्कीच बनवल्यात स्वयं एंटरप्राइजेस टीमना आणि आता मात्र त्या धावसंख्या आपल्यासाठी पुरेशा आहेत. या अनुषंगाने पॉझिटिव्ह थिंकिंग ना आता मात्र रिप्लाय देत असताना आणि चांगली बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये KPL आहे. प्रत्येकाला नक्कीच मात्र ही स्पर्धा जिंकायच्या आहे. उत्कृष्ट आणि दर्जेदार ज्या ट्रॉफी आहेत त्या मात्र जिंकायच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकी खेळाडू प्रयत्न करतोय काल्हेर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हा चेंडू बघितला जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 24 वरती. 15ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. 24ला 2 धक्के लागलेत. जे मला ट्रान्सपोर्ट या टीमला. फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील दरम्यान बघता आपण उपस्थित होते मात्र चेंडू त्यांना बीट करून जाणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू द बॉलर हिट. क्रिकेट मधील सेफ फटका. धावा 4. चौकाराच्या दरम्यान मदतीनं संघाची धावसंख्या वेगानं 28 वरती. 12 चेंडू बाहेर फरार. धावा 4. जबरदस्त बॅटिंग बंटूची आपल्याला मात्र पाहायला मिळते. व्हेरी गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल.
पुन्हा आक्रमण करायचं होतं, मोठा फटका खेळायचा होता. चेंडूमध्ये ते डीप मध्ये आहे, फिल्डर उपस्थित आहेत. बंटूने कॉल केला दुसरा धावेचा वेगानंही दुसरे देखील धाव कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि आता मात्र विजयाच्या भरपूरच जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. जयमाला ट्रान्सपोर्ट हा संघ 4 धावेची फक्त गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा बनवायच्या आहेत 4. 9-4. 9-4चं इक्वेशन आहे. सोपं झालं इक्वेशन. मेगा फायनल आजच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल. आदरमानचा हा फुल टॉस आहे, टर्न केला, फक्त दिशा दिली, फटका चांगला आहे आणि विजयाचा फटका आहे. मेगा फायनल मध्ये बघतो आपण आता मात्र आपल्याला नक्की संघ पाहायला मिळणार आहे. जयमाला ट्रान्सपोर्ट हा संघ. काही क्षणाला असं वाटलं की हा संघ दरम्यान या स्पर्धेतून बाहेर होईल, मात्र काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार उत्कृष्ट असा खेळ आणि आता मात्र थेट ग्रँड फिनालीचं तिकीट जयमाला ट्रान्सपोर्ट या टीमला. अभिनंदन जयमाला ट्रान्सपोर्ट आणि हार्ड लक नंदन पाटील आणि स्वयं एंट्रापाजास. देऊया आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि लगेचच टॉस बॉक्स मध्ये करू टॉस. हेमन एंटरप्राइजेस अँड जयमाला ट्रान्सपोर्ट फायनल. अतुल पाटील खूप खुश. संदीप पाटील नंगत होता पण मस्त झाला. क्लिअर. बजाव बजाव. जय जय. चल टॉस साठी लगेचच जयमाला ट्रान्सपोर्ट आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच